अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. श्री गणेशाय नमः. ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानेश्वर महाराज येथे मंगल करतात. हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्री ओंकारा, तुला नमस्कार असो. व स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा, तुझा जय जयकार असो. वरील विशेषणांनी युक्त अशा देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश, तो तूच आहेस. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज ऐका, संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजविलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून राहिले आहे. आता शरीराची ठेवण पहा. मन्वादिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव होत. त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. 18 पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार, त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्यांची कोंदणे होत. उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम पोत आहे. पहा, कौतुकाने काव्य नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागऱ्या असून त्या अर्थरूप आवाज रुंझुणत आहेत. त्या प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यांमध्येही उचित पदांची काही चांगली रत्ने आढळतात. येथे व्यासादिकांची बुद्धी हीच कोणी त्या गणपतीच्या कमरेला बांधलेली मेखला म्हणजे शेला शोभत आहे व तिच्या पदराच्या दशा निर्दोषपणाने झळकत आहेत. पहा, 6 शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे 6 हात आहेत आणि म्हणून एकमेकांशी न मिळणारी भिन्न भिन्न मते हीच त्या हातातील शस्त्रे आहेत. तरी काणा दशास्त्र रूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे. गौतमीय ज्ञानदर्शन रूपी हातात प्रमाण प्रमेय आदी षोडश पदार्थांचा तत्वभेदरूपी अंकुश आहे. व्यासकृत वेदांत सूत्ररूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे. बौद्ध मताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्ध मत हाच कोणी स्वभावता खंडित असलेला दंत, तो पातंजल दर्शनरूपी एका हातात धरला आहे. मग बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय व जैमिनीकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा गणपतीचा हात होय. पहा, ज्या गणपतीच्या ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ, अतिनिर्मळ व बऱ्या वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे. तर संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच त्यांचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रमर त्याचे सेवन करतात. वर सांगितलेल्या श्रुती स्मृत्यादिकात प्रतिपादलेली तत्वे हीच गणपतीच्या अंगावरील तेजदार पोळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्य बलाने तेथे एकत्र राहिली आहेत. ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली ईशावास्यादी दशोपनिषद रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटावर चांगली शोभतात. ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे गणपतीचे 2 पाय असून दुसरी उकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी ओंकार रूप गणपतीला मी गुरुकृपेने नमस्कार करतो. आता गणपतीला वंदन केल्यावर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो. ज्यांनी मला या संसारपुरातून तारले ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे.
ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्यावेळी दृष्टी फाकते आणि मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला प्रगट होतो. अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्यामुळे पूर्ण झाले आहेत, असे ज्ञानदेव म्हणतात. एवढ्याकरिता अहो ज्ञाते पुरुष हो, गुरुला भजावे आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते, अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात, किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते, त्याप्रमाणे श्री गुरुवंदनात सर्वांचे वंदन येत असल्यामुळे मी त्यात श्री गुरुला वारंवार पूज्यता बुद्धीने नमन केले. कारण तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरविणारा आहे. श्री गुरुला वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा, तिचे महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे, किंवा विचाररूपी वृक्षांचा अपूर्व बागीचाच आहे, अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे. अनेक सिद्धांतांचा मोठा साठा आहे, किंवा ही शृंगारादी नवरसरूपी अमृताने तुडुंब भरलेला असा समुद्र आहे, किंवा ही कथा प्रत्यक्ष श्रेष्ठ स्थान म्हणजे ब्रह्म असून सर्व विद्यांचे मुख्य स्थान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रामध्येही श्रेष्ठ आहे. किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्य रूप रत्नाचे भांडार आहे, अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रकट झाली आहे. म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची सीमा झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. त्याचप्रमाणे याची आणखी एक महती ऐका. यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली व त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली. येथे या महाभारतात चतुरता शहाणी झाली, तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर्य येथे पुष्ट झाले. गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच चांगला योग्य दिसू लागला. येथून कलांना कुशलता प्राप्त झाली. पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच महाभारताच्या पठणाने जन्मेजयाचे दोष सहज नाहीसे झाले. आणि क्षणभर विचार केला असता असे दिसून येते की रंगामध्ये सुरंगतेची वाढ येथे झाली आहे व यामुळेच सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते. किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे महाभारतामध्ये 4 पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झालेले आहेत. अथवा शहरात राहिल्याने जसा मनुष्य चाणाक्षच होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल व स्पष्ट झाल्या आहेत. किंवा तारुण्य अवस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसू लागतो, किंवा बागेच्यात वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते, अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारण दिसते, डोळ्यात भरत नाही, पण त्याच लगडीचे दागिने बनविल्यावर तेच सोने आपले सौंदर्य काही निराळेच दाखविते. त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता आपल्याला हवा तसा चांगलेपणा येतो, हे समजूनच की काय पूर्वीच्या कथांनी, इतिहासांनी महाभारताचा आश्रय केला. अथवा जगामध्ये पुरता मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने महाभारतात प्रवेश केला. एवढ्याकरिता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यात नाहीच. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे म्हटले जाते. म्हणजे व्यासानंतर झालेल्यांनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून उसने घेतल्या आहेत. अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा
राजश्रेष्ठ जन्मेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली. ऐका, हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अपवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असे मांगल्याचे ठिकाण आहे. आता जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेशिला तो गीता नावाचा प्रसंग महाभारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे. अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे महाभारत रूपी अमर्याद लोणी काढले. मग ते महाभारत रूप लोणी ज्ञानरूप अग्नीच्या संसर्गाने विवेकाचा कड देऊन कळविल्यावर त्याचा परिपाक होऊन त्याला सुगंध प्राप्त झाला. त्याचे गीता रूप साजूक तूप बनले. वैराग्यशील पुरुष ज्याची गीतारूप तुपाची इच्छा करतात, संत जे नेहमी अनुभवितात व सोहम भावनेने पार पावलेले जेथे रममाण होतात, भक्तांनी जिचे श्रवण करावे, जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्याला योग्य आहे, ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे. जिला भगवद्गीता असे म्हणतात, ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोरांची पिल्ले मृदू मनाने वेचतात, त्याप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून वासनांचे जाड्य काढून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. हिची चर्चा शब्दान वाचून करावी, म्हणजेच मनातल्या मनात हिचा विचार करावा. इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे. कमलातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते. या ग्रंथाचे सेवन करण्याची रीत तशीच आहे. किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्ल होऊन आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते. हे प्रेमसौख्य कसे भोगावे हे एक तिचे तिलाच ठाऊक. त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतःकरणाने जो संपन्न आहे, तोच या गीतेचे रहस्य जाणतो. अहो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. अहो महाराज, आपले अंतःकरण सखोल आहे, म्हणून हे वरील ओवीतील विधान मी केवळ लढिवाळपणाने केले. ही वास्तविक आपल्या पायाजवळ विनंती आहे. लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानावयाचा, हा ज्याप्रमाणे आई वडिलांचा स्वभावच असतो, त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपला म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच माझे जे काही उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला? परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे. तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून ऐका, ही मी तुमची विनंती करीत आहे. हे गीता अर्थाचे काम न झेपणारे आहे याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे, किंवा टिटवीने समुद्र आटविण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने समुद्राचे पाणी उपसून टाकण्याचा अजाणपणाने प्रयत्न करावा, त्याप्रमाणे अजाण मी गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे. हे पहा, आकाशाला कवळावयाचे असल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे. म्हणूनच हे सर्व करणे विचार केला असता माझ्या योग्यते बाहेरचे आहे. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करीत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. त्यावर शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा ठांग लागत नाही, त्याचप्रमाणे गीता तत्वाचा विचार करावयास जावे तेव्हा ते दररोज नवीनच आहे असे दिसते. समुद्राप्रमाणे अमर्याद असणारा वेदार्थ हा योगनिद्रेत असलेल्या ज्या सर्वेश्वराचे झोपेतील घोरणे आहे, त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष गीता सांगितली. असे हे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांची ही मती कुंठित होते. मी तर पडलो लहान मंदमती, तेव्हा तेथे माझा पाड कसा लागणार? या अमर्याद गीतार्थाचे कसे आकलन होणार? सूर्याला कोणी उजळावे? चिलटाने आकाश आपल्या मुठीत कसे ठेवावे? असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
या कामी मला एक श्री गुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे. त्याच्या आधारावर धीर धरून मी बोलतो. एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे. तरीही संत कृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत जळत आहे. लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे, किंवा अमृत प्राप्त झाल्याने मेलेल्यासही परत जीवन लाभते. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे, यात आश्चर्य ते काय? कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे? आणि म्हणूनच मी हा ग्रंथ करण्यास प्रवृत्त झालो आहे. तरी उणे असेल ते पुरे करून घ्यावे आणि जास्त असेल ते मान्य करून घ्यावे, अशी माझी आपणास विनंती आहे. आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलवीत आहात म्हणून मी बोलतो, गीतेचे व्याख्यान करतो. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी नाचवील तशी नाचते, त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्या आहे. ते सांगतील ते काम करणारा आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, राहू दे, हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर. या श्री गुरूंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज अतिशय उल्हासित होऊन म्हणाले, मी बोलतो ते मोकळ्या मनाने ऐका. मुलांच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे ती मला सांग. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात, तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेले आहेत. तरी ते एवढा वेळ काय करीत आहेत हे मला लवकर सांग. त्यावेळी तो संजय म्हणाला, पांडव सैन्याने उठाव केला. तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो, त्याप्रमाणे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला. तेव्हा त्याला कोण आवरणार? जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे? अथवा वडवानळ एकदा पेटला, तशात त्याला प्रळय काळच्या वाऱ्याने हात दिला, म्हणजे तो ज्याप्रमाणे सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो, त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजीत नाही, त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले का? हुशार अशा द्रुपदपुत्र दृष्टिद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचले आहेत. जसे काय चालते डोंगरी किल्लेच आहेत. ज्याला तुम्ही शिकविलेत, विद्या देऊन शहाणे केलेत, त्याने हा सैन्य सिंह कसा उभारला आहे हे पहा तरी खरे. आणखीही जे शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्र धर्मात निपुण असे असामान्य योद्धे आहेत, जे शक्तीने, मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत, त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. येथे लढवय्या, सात्यकी, विराट, महारथी, श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे सर्व आले आहेत. चेकितान, दृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराजा, नृपश्रेष्ठ उत्तमौजा आणि राजा शैब्य हे पहा. हा कुंती भोज पहा. येथे हा युधामन्यू आला आहे. आणखी हे पुरुजित वगैरे इतर सर्व राजे आलेले आहेत, ते पहा. दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा व प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू हा पहा. आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्वच महारथी वीर आहेत. यांची मोजदाद करता येत नाही, पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख प्रमुख महायोद्धे आहेत, ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो, ते ऐका. तुम्ही आदी करून जे जे मुख्य मुख्य वीर आहेत, त्यांपैकी एक दोन नावे केवळ संक्षेपाने सांगतो. प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे, आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण. या एकेकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात. फार कशाला
हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का? येथे विकर्ण वीर आहे, तो पलीकडे अश्वत्थामा पहा. याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगतो. समितिंजय आणि सौमदत्ती असे आणखीही पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. ते शस्त्रविद्येत तरबेज आहेत. अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे. जेवढी म्हणून अस्त्रे आहेत, तेवढी सर्व यांच्यापासून रूढ झाली आहेत. हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत. यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून इतराला स्पर्श करीत नाही, त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते. असे हे निस्सीम व उत्तम स्वामी भक्त आहेत. हे युद्धकला कुशल असून युद्ध कौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत. फार काय सांगावे. क्षात्र धर्म यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे. याप्रमाणे सर्व अंगांनी पूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता यांची गणती काय करू, हे अपार आहेत. आणखी क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ व या जगात नावाजलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे, जसे काय किल्लेच बांधले आहेत. याच्या पुढे त्रिभुवनही क पदार्थ आहे. आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही. तशात त्याला ज्याप्रमाणे वडवाण सहाय्यकारी व्हावा, किंवा प्रळय काळचा अग्नी व प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाप व्हावा, त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे. आता या सैन्याबरोबर कोण झगडेल? वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे. आणि त्यात भीमसेन अगोदरच आडदांड आणि तो त्यांच्या सैन्याचा अधिपती झाला आहे, असे बोलून त्याने ती गोष्ट सोडून दिली. मग दुर्योधन सर्व सेनापतींना पुन्हा असे म्हणाला की आता आपापले सैन्य समुदाय सज्ज करा. ज्यांच्या ज्या अक्षौहिणी आल्या असतील, त्यांनी त्या अक्षौहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथाकडे विभागून द्यावयाच्या त्या द्याव्या. त्या महारथ्याने त्या अक्षौहिणीला आपल्या हुकमीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख करावी. या भीष्माचे एकट्याचेच रक्षण करावे. यांना माझ्याप्रमाणेच मानावे. यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे. आमच्या सेनेची सर्व मदार यांच्यावरच आहे. राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्माला संतोष झाला. मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदुमत राहिली. तिचा प्रतिध्वनी आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला. तो प्रतिध्वनी उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मदेवाने आपला दिव्य शंख वाजविला. ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठाळ्या बसल्या. त्यावेळी जणू काही आकाशच तुटून पडते की काय असे वाटले. त्यामुळे आकाश धडाडले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम जग गांगरून कापू लागले. त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दणाणून राहिल्या. इतक्यात त्या सैन्यात रणवाद्ये सुरू झाली. नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली की मी म्हणणाऱ्यांनाही तो महाप्रलयच वाटला. नौबती, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा व कर्णे, आणखी महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच गर्दी झाली. कित्येक योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले. कोणी त्वेषाने एकमेकांना युद्धार्थ हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेनासे झाले. तेथे अशा स्थितीत भ्याडांची तर गोष्ट कशाला पाहिजे. कच्चे लोक तर कसपटाप्रमाणे उडून गेलेच, पण प्रत्यक्ष यमास धाक पडला. तो पायच धरीना. त्यांपैकी कित्येकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली आणि मी म्हणणारे नामांकित वीर थरथर कापू लागले. असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रळय काळ येऊन ठेपला असे देव म्हणू लागले.
तो आकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली. इतक्यात इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले. जो रथ विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला गरुडाची बरोबरी करणारे 4 घोडे जुंपले होते व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या, असा जो दिव्य रथ शोभत होता की जणू काही पंख असलेला मेरू पर्वतच आहे. लक्षात घे, ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णावेत. रथावर लावलेला निशाणाच्या खांबावर असणारा वानर म्हणजेच मारुती हा प्रत्यक्ष शंकरच व शारंगधर श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता. पहा त्या प्रभूचे नवल. त्याचे भक्ताविषयी प्रेम विलक्षण आहे, कारण तो सर्व शक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करीत होता. आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेनेच वाजविला, परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो, त्याचप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ, तो त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ते काही कळेना. त्याचप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अति गंभीर आवाजाने देवदत्त नावाचा आपला शंख वाजविला. ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले, तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले. इतक्यात खवळलेल्या कृतांताप्रमाणे आवेश सडलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजविला. त्याचा आवाज कल्पांताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अति गंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजाने अनंत विजय नावाचा शंख वाजविला. नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावांचे शंख वाजविले. त्या आवाजाने काळही गडबडून गेला. त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते. हा वीरशाली काशी राजा पहा. तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य सात्यकी, राजश्रेष्ठ दृष्टद्युम्न व शिखंडी, विराटाधिक मोठे राजे जे मुख्य शूरसैनिक होते, त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजविण्यास आरंभ केला. त्या मोठ्या घोषाच्या दणक्याने शेष, कूर्म हे एकदम गोंधळून जाऊन आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून द्यावयाच्या बेतात आले. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू व मांदार हे पर्वत झोके घेऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. पृथ्वी तळ उलटतो की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच होतो की काय असे वाटू लागले. सृष्टी गेली रे गेली, देवांना निराधार स्थिती आली, अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. दिवसात सूर्य थांबला व ज्याप्रमाणे प्रळय काळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडाला. ते पाहून परमात्मा विस्मित झाला आणि मनात म्हणाला, न जाणो कदाचित सृष्टीचा अंत होईल. तो चुकवावा म्हणून मग त्याने तो विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. त्यामुळे जग सावरले. नाहीतर ज्या वेळेला कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजविले, त्यावेळी प्रळय काळ होण्याची वेळ आली होती. तो घोष तर शांत झाला, पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक होता, त्यानेच कौरवांच्या सर्व सैन्याची दाणादाण उडाली. हत्तीच्या कळपाची सिंह लीलेने जशी पांगापांग करतो, तशी कौरवांची अंतःकरणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला, तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला. त्यातल्या त्यात ते एकमेकांना अरे सावध रहा असे म्हणू लागले. त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर व महारथी होते, त्यांनी पुन्हा सैन्याला आवरिले. मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. त्यावेळी प्रलयकाळी मेघ ज्याप्रमाणे अनिवार वर्षाव करतात, त्याप्रमाणे धनुर्धारी योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले. अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली. तेव्हा युद्धाला तयार झालेले सर्व कौरव अर्जुनाला दिसले. मग पंडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, आता चटकन रथ हाकावा व तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरिता आलेले शूर सैनिक
मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन, तोपर्यंत रथ उभा कर. जेथे सर्व आले आहेत, पण मी रणात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरुरी आहे. म्हणून मी पाहतो. फार करून कौरव हे उतावळे व दुष्टबुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात. हे लढाईची हौस तर बाळगतात, पण युद्धात टिकाव धरीत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला ते ऐका. अर्जुन एवढे बोलला. इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याने दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला. ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण आदी करून आप्तसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते, त्या ठिकाणी रथ थांबून अर्जुन तो सर्व सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागला. मग म्हणाला, देवा, पहा, हे सगळे भाऊबंद व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून कृष्णाच्या मनाला क्षणभर अचंबा वाटला. तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच आपण म्हणाला, याने यावेळी हे काय मनात आणले आहे कोणास ठाऊक, पण काहीतरी विलक्षणच असावे, असे त्याने पुढचे अनुमान बांधले. तो सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले. परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला. तो तेथे केवळ आपले चुलते, आजे, गुरु, भाऊ, मामा या सर्वांना अर्जुनाने पाहिले. आपले इष्टमित्र, मुले बाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले. जिवलग मित्र, सासरे, आणखी सगळे सोयरे, पुत्र, नातू असे अर्जुनाने तेथे पाहिले. ज्याच्यावर त्याने उपकार केलेले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केलेले होते, फार काय, लहान मोठे आदी करून असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे, हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले. त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात, त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे म्हणजेच सवतीचे वर्चस्व सहन होत नाही. नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या स्वतःच्या बायकोला विसरतो आणि मग वेडा होऊन तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. किंवा तपोबलाने वृद्धी म्हणजेच ऐश्वर्य प्राप्त झाले असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य सिद्धीची आठवणही राहत नाही. त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची असलेली वीरवृत्ती गेली, कारण त्याने आपले अंतःकरण करुणेला वाहिले. पहा, मांत्रिक चांचरला म्हणजेच मंत्रोच्चारात चुकला असता जशी त्याला बाधा होते, तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचे शिंपण झाल्याने चंद्रकांतमणी पाझरू लागतो, त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला. तो म्हणाला, देवा, ऐका, मी हा सर्व जमाव पाहिला. तो येथे तर सर्व आप्तसंबंधीच दिसतात. हे सर्व लढाईला अतिशय उत्सुक झाले आहेत हे खरे, पण त्यांच्याशी लढणे आपल्याला कसे योग्य होईल? या नातलगांशी युद्ध करावयाच्या विचारानेच मला कसेच बसे होत आहे. माझे मलाच मुळी भान नाहीसे झाले आहे. माझे मन व बुद्धी ही ठिकाणावर नाहीत. पहा, माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरावयाचा हात लुळा होऊन गेला आहे. ते धरले न जाता निसटले, परंतु हातातून केव्हा पडून गेले याची मला दादच नाही. या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. हे अर्जुनाचे अंतःकरण वज्राहून कठीण, दुसऱ्यास दाद न देणारे, अति खंबीर आहे, पण ह्या करुणेची कडी त्याच्याही वर आहे. मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की ज्याने युद्धात शंकरास हार खाण्यास लावले व निवात कवच नावाच्या राक्षसांचा ठाव ठिकाणा नाहीसा केला, त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले. भुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड सहज लीलेने पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्येच अडकून पडतो, तेथे तो प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या चिरण्याचा विचार त्याच्या मनात शिवतही नाही. त्याप्रमाणे पहा, हा स्नेह जात्या कोवळा खरा, पण महाकठीण. संजय म्हणाला, राजा, ऐक, हा स्नेह म्हणजे
परमात्म्याची माया आहे, ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही, म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली. राजा, ऐक. मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान विसरून गेला. तेथे त्याच्या चित्तात सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे. मग तो म्हणाला, कृष्णा, आपण आता येथे राहू नये हे बरे. या सर्वांना मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवे ते बरळू लागते. या कौरवांचा वध करणे जर योग्य आहे, तर धर्मराज आदिकांचा वध करण्याला काय हरकत आहे? कारण की हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत. याकरिता आग लागो या युद्धाला. मला हे पसंत नाही. या महापापाची आम्हास काय गरज आहे? देवा, अनेक दृष्टींनी विचार केला असता असे वाटते की यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल, पण ते जर टळले तर काही लाभ किंवा कल्याण होईल. त्या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने मिळविलेले राज्य तरी आपल्याला काय करायचे? अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगावयाचे त्या सगळ्यांना आग लागो. त्या भोगापासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल, तो वाटेल तसा बिकट असला तरी सहन करून घेता येईल. इतकेच काय, यांच्याकरिता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल. पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे, ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील करू शकणार नाही. जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतावयाचे, तर आम्ही जन्माला येऊन तरी उपयोग काय व आम्ही जगावे तरी कोणासाठी? कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्यांचे काय हेच फळ की त्याने आपल्या आप्तेष्टांचा केवळ वधच करावा. असे आपण मनात तरी कसे आणावे? वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे? उलट पक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. आम्ही जे जे मिळवावे ते ते या सर्वांनी भोगण्यासाठीच आहे. यांच्या कामाकरिता आम्ही आपले प्राणही खर्चावयाचे आहेत. आम्ही देशोदेशींचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ संतोष व्हावे, तेच हे आमचे सर्व कुळ. पण कर्म कसे विपरीत आहे पहा. हे सर्व आपसात लढावयास तयार झाले आहेत. बायका, मुले, आपले खजिने ही सर्व सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढाईस तयार झाले आहेत, अशांना मी मारू तरी कसा? मी कोणावर शस्त्र धरू? हे कौरव म्हणजे आम्हीच. तेव्हा ह्यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो, मी आपल्या काळजाचा घात कसा करू? हे कोण आहेत तू जाणत नाहीस काय? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत, असे भीष्म व द्रोण ते पलीकडे आहेत पहा. येथे मेहुणे, सासरे, मामे आणि हे इतर सर्व बंधू, पुत्र, नातू आणि केवळ इष्टही आहेत. ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणीने नुसते बोलणे हे सुद्धा पाप आहे. उलट पक्षी हे वाटेल ते करोत. आताच पाहिजे तर आम्हास येथे मारोत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनात आणणे बरे नाही. त्रैलोक्याचे समग्र राज्य जरी येथे मिळणार असेल, तरी हे अयोग्य काम मी करणार नाही. जर आज आम्ही येथे असे केले, तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील? आणि मग कृष्णा, सांग, तुझे मुख कसे दिसणार? म्हणजे तू आम्हाला अंतरशील. जर मी गोत्रजांचा वध केला, तर सर्व दोषांचे मी वस्तीस्थान होईन आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे, तो तू माझ्या हातचा जाशील. कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील, तेव्हा तुला कोणी कोठे पाहावे? ज्याप्रमाणे बागीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तेथे क्षणभरही थांबत नाही, चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो, त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला, तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस. म्हणून मी हे करणार नाही. या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही, कारण हे युद्ध अनेक प्रकारांनी निंद्य दिसत आहे. तुझ्याशी ताटातूट होईल, तर मग सांग, आमचे काय राहिले? हे कृष्णा, तुझ्या वाचून त्या दुःखाने आमचे हृदय दुभंग होईल. एवढ्याकरिता कौरव मारले जावेत आणि आम्ही भोग भोगावेत हे राहू दे. ही गोष्ट घडणे अशक्य आहे, असे अर्जुन म्हणाला. हे कौरव अभिमानाच्या मदाने बहकून जाऊन जरी लढण्याकरिता आले आहेत,
तरी पण आम्ही आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे. आपलेच आप्तसंबंधी आपण मारावे हे असे भलतेच कसे करावे? जाणून बुजून कालकूट कसे घ्यावे? अहो महाराज, रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकवून जाण्यातच हित आहे. असलेला उजेड टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर देवा, त्यात काय लाभ आहे सांग बरे? किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकील. त्याचप्रमाणे हे मूर्तिमंत दोष आमच्या अंगावर आदळू पाहत आहेत हे समजत असताही या कामी कसे प्रवृत्त व्हावे? त्यावेळी असे बोलून पार्थ म्हणाला, देवा ऐक, मी तुला ह्या पापाचा भयंकरपणा सांगतो. ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तेथे एक अग्नी उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो, त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सराने एकमेकांनी जर एकमेकांचा वध केला तर त्या भयंकर महादोषाने कुळच नाशाला पावते. म्हणून या पापाने वंश परंपरागत आलेल्या कुळधर्माचा लोप होतो आणि मग कुळामध्ये अधर्मच माजतो. तेथे सारासार विचार, कोणी कशाचे आचरण करावे व कर्तव्य काय, अकर्तव्य काय, या सगळ्या गोष्टी लोप पावतात. जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर चांगल्या जागीही ज्याप्रमाणे अडखळण्याचा प्रसंग येतो, त्याप्रमाणे ज्यावेळी कुळक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत असलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापा वाचून दुसरे काय असणार? ज्यावेळी इंद्रिय व मन याचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिये स्वैर सुटतात. म्हणून कुलीन स्त्रियांकडून व्यभिचार घडतो. उच्च वर्णाच्या स्त्रियांचा नीच वर्णाच्या लोकात संचार होतो. अशा रीतीने वर्णसंकर होतो व त्यामुळे जाती धर्म मुळापासून उखडले जातात. ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणे महापापे अशा कुळात शिरतात. मग त्या संपूर्ण कुळाला आणि कुळघातकांना या दोघांनाही नरकाला जावे लागते. पहा, याप्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात. ज्यावेळी रोज करावयाची धार्मिक कृत्ये बंद पडतात आणि प्रसंग विशेषी करावयाची लोपतात, त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार? असे झाल्यावर पितर काय करणार? स्वर्गात कसे राहणार? म्हणून ते देखील आपल्या भ्रष्ट कुळापाशी नरकात येतात. ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हा हा म्हणता पसरते, त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते. देवा ऐक, येथे आणखी एक महापातक घडते. ते हे की पतितांच्या संसर्ग दोषाने इतर लोकांचे आचार विचार भ्रष्ट होतात. ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्या घरांनाही जाळून टाकतो, त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात ते या संसर्ग रूप कारणाने दूषित होतात. अर्जुन म्हणतो, त्याप्रमाणे अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो. त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्याची सुटका होत नाही. कुळक्षयामुळे एवढी अधोगती होते असे अर्जुन पुढे म्हणाला. देवा, ही नाना प्रकारची बोलणी कानाने ऐकतोस पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही. ऐक, तू आपले हृदय वज्रासारखे कठोर केलेस का? ज्या शरीराकरिता राज्य सुखाची इच्छा करावयाची ते शरीर तर क्षणभंगूर आहे असे कळत असताही अशा या घडणाऱ्या महापातकांचा त्याग का करू नये? हे जे सर्व आपले वाडवडील जमले आहेत त्यास मारून टाकावे अशा बुद्धीने त्यांच्याकडे पाहिले, ही काय लहान सहान गोष्ट किंवा पाप आमच्या हातून घडली का? तूच सांग. आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हेच चांगले. असे केल्याने जितके दुःख भोगावे लागेल तितके सहन करावे. इतकेच काय, पण अशा करण्याने मृत्यूही जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला. परंतु असे पातक करण्याची आपणास इच्छा नाही. याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की यांचा नाश करून मिळविलेले राज्य म्हणजे केवळ नरक भोग आहे. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर म्हणाला. मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला अनिवार गहिवर आला.
मग त्याने रथावरून खाली उडी घातली. ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो, किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजरहित होतो, अथवा महासिद्धींच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तडाख्यात सापडून दीन होतो, त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने फार पिडलेला दिसला. मग धनुष्यबाण त्याने टाकून दिले व त्याला रडू आवरेना. संजय म्हणाला, राजा, ऐक, तेथे अशी गोष्ट घडली. आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील, ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकावयास फार कौतुककारक आहे, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. अध्याय पहिला समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.